नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओपर्यंत आपण HCF म्हणजे म6वी महत्तम सामायिक विभाजक हे बघितलं. ओके, आता आपल्याला बघायचं ल6वी. ल6वी म्हणजेच इंग्लिशमध्ये याला म्हणतात LCM. मराठीमध्ये शॉर्ट फॉर्म बघू. ल म्हणजे लघुत्तम. लघुत्तम म्हणजे काय? सगळ्यात लहान. म6वी मध्ये जो म होता तो काय होता? महत्तम म्हणजे सगळ्यात मोठा. सो ल आणि म याचा फरक बघितला आपण. सामायिक म्हणजे दोघांमध्ये असणारा, तिघांमध्ये असणारा किंवा कॉमन असणारा. तिकडे पण 6 होता म्हणजे सामायिकच होता. म6वी मध्ये 6 म्हणजे सामायिक होता. इथे पण 6 म्हणजे सामायिक आहे. विभाज्य, ल6वी मधला जो वि आहे तो आहे विभाज्य आणि म6वी मध्ये होता तो विभाजक होता. राईट. इंग्लिशमध्ये याला म्हणतात एल म्हणजे लिस्ट. लिस्ट म्हणजे सगळ्यात छोटा. सी म्हणजे कॉमन. सो लिस्ट कॉमन. आणि एम विभाज्य. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात आपण मल्टिपल. राईट. सो ल6वी आणि म6वी याच्यामध्ये दोन फरक होते. म आणि ल. हा म होता महत्तम म्हणजे सगळ्यात मोठा. आपला ल आहे सगळ्यात लहान म्हणजे लघुत्तम. आणि वी जो आहे याच्यामध्ये जो वी होता तो होता विभाजक. कशामध्ये? म6वी मध्ये. आणि ल6वी मध्ये तो आहे विभाज्य. मग विभाजक आणि विभाज्य याच्यातला फरक आपल्याला माहिती आहे. विभाजक म्हणजे काय? एक्झाम्पलने समजून घेऊ आपण. समजा मी 5चा पाढा म्हटला तर 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 चौक 20. ओके, राईट. सो हे 5च्या पटीतले जे आकडे आहेत यांना आपण इंग्लिशमध्ये म्हणतो मल्टिपल, मराठीमध्ये म्हणतो विभाज्य. म्हणजे 15 हा 5चा विभाज्य आहे. 20 हा 5चा विभाज्य आहे. 10 हा 5चा विभाज्य आहे. म्हणजे मल्टिपल. 5चे मल्टिपल म्हणजे 5ला 1ने मल्टिप्लाय केलं तर 5 येतो. 2ने मल्टिप्लाय केलं तर 10 म्हणजे 10 हा 5चा मल्टिपल झाला. 5ला 3ने मल्टिप्लाय केलं म्हणजे गुणाकार केला तर 5 3 15 म्हणजे 15 हा 5चा मल्टिपल म्हणजे विभाज्य. असं. राईट. सो हे विभाज्य असतं. सो मल्टिपल आणि फॅक्टर आपण बघितलेलं आहे. तर ज्यावेळी आपण समजा 20 हा आकडा घेतला तर 20 हा 1च्या पाढात येतो म्हणजे 1 हा 20चा काय आहे? विभाजक. 2च्या पाढ्यात पण 20 येतो म्हणजे 2 हा काय आहे? 20चा विभाजक. 4च्या पाढ्यात 20 येतो म्हणजे 4 हा काय आहे? 20चा विभाजक. 5च्या पाढ्यात 20 येतो म्हणजे 5 हा काय आहे? 20चा विभाजक. 10च्या पाढ्यात 20 येतो म्हणजे 10 सुद्धा काय आहे? 20चा विभाजक. आणि 20 हा 1चा विभाज्य आहे कारण 1ला 20 वेळा मल्टिप्लाय केलं म्हणजे मल्टिपल म्हणजे विभाज्य. 2चा 20 हा विभाज्य आहे. 4चा 20 हा विभाज्य आहे. 5चा 20 हा विभाज्य आहे. 10चा 20 हा विभाजक आहे. ओके, राईट. आता लघुत्तम सामायिक विभाज्य कशासाठी काढायचा याच्यासाठी आपण एक साधं दैनंदिन जीवनातलं उदाहरण घेऊ. समजा हे एक प्लेग्राऊंड आहे. क्रिकेटचं किंवा फुटबॉलचं ग्राउंड आहे. ओके. आणि क्ष नावाचा एक मुलगा आहे आणि य नावाचा एक मुलगा आहे. हे दोन मित्र आहेत. ओके. समजा क्ष हा दर 5 दिवसांनी या ग्राउंडवर येतो आणि य हा दर 4 दिवसांनी या ग्राउंडवर येतो. तर आणि पहिल्या दिवशी समजा 1 तारखेला हे दोघं जण ग्राउंडवर आले होते आणि त्याच्यानंतर क्ष दर 5 दिवसांनी ग्राउंडवर जाईल आणि य दर 4 दिवसांनी ग्राउंडवर जाईल. तर आजच्या दिवसांनी आज तर ते दोघं एकत्रच गेलेत. आज नंतर लवकरात लवकर कधी दोघांची भेट होईल हे जर आपल्याला कळायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? बाबा आज 1 तारीख होती तर जो क्ष आहे हा 1 तारखेनंतर 5 दिवसांनी म्हणजे काय? अधिक 5. अजून 5 दिवसांनी म्हणजे काय? 1 अधिक 10.
अजून 5 दिवसांनी म्हणजे 1 अधिक 15. ओके, म्हणजे तो 6 तारखेला, 10 अधिक 1 11 तारखेला, 15 अधिक 1 16 तारखेला असं जाईल. जो य आहे, आपण एक काम करू, हा 1 नंबर काढून टाकू, ऍक्च्युली जास्त सोपं पडेल. हे आजचा दिवस सोडून देऊ. आजच्या दिवसानंतर 5व्या दिवशी दर 5 दिवसांनी जातो ना तो. सो आज नंतर तो 5व्या दिवशी जाणार आहे. ओके, 5 तारखेला. 10व्या दिवशी जाणार. समजा पहिली तारीख त्यांची मागच्या महिन्याच्या 30 तारखेला ते भेटले होते, मग 5 दिवसांनी 5 तारीख येईल, मग 10 तारखेला, मग 15 तारखेला, मग 20 तारखेला, मग 25 तारखेला असं जाणार आहे क्ष. राईट, कारण तो दर 5 दिवसांनी जातो. 5 तारखेला जाईल, 10ला जाईल, 15ला जाईल, 20ला जाईल, 25ला जाईल. जो य आहे हा दर 4 दिवसांनी जातो, म्हणजे तो 4 तारखेला जाईल, नंतर 8 तारखेला जाईल, नंतर 12 तारखेला जाईल, नंतर 16 तारखेला जाईल, नंतर 20 तारखेला जाईल, नंतर 24 तारखेला जाईल. सो बघा, क्ष गेला 5 तारखेला, पण य गेला होता 4 तारखेला, दोघांची भेट नाही होणार. नंतर हा गेला 10 तारखेला, हा गेला 8 तारखेला, नाही होणार. हा गेला 15 तारखेला, हा गेला 12 तारखेला, नाही होणार. हा गेला 16 तारखेला, हा ऑलरेडी 15 तारखेला गेला तर नाही होणार. मात्र 20 तारखेला हे दोघं तिथे येणार आहेत आणि दोघं भेटतील 20 तारखेला. करेक्ट. इथे आपण काय केलं की हा दर 5 दिवसांनी जात होता, म्हणून आपण 5चे विभाज्य काढले. हे विभाज्य आहेत बघा, 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 1 20, 5 25. हे काय आहेत? 5चे विभाज्य. आणि हा य दर 4 दिवसांनी जाणार आहे, म्हणून 4 1 4, 4चे विभाज्य काढले आपण. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 25, 4 24. सो हे काय 4चे पण आपण विभाज्य काढले. राईट, ठीक आहे. सो विभाज्यचा व्ही आला इथे. ओके, आता आपल्याला काय शोधायचं होतं की हे दोघं कधी एकत्र येतील. म्हणजे काय की हा असा विभाज्य पाहिजे की दोघांमध्ये पाहिजे. हा 15 16 चालणार नाही, कारण त्यांना भेटायचं आहे ना एकत्र. तर ते असा विभाज्य पाहिजे की दोघांमध्ये सामायिक आहे, म्हणजे कॉमन आहे. म्हणजे काय? सामायिक. सो आपण कोणता विभाज्य शोधणार आहेत? सामायिक. कारण काय? दोघांमध्ये तो कॉमन पाहिजे, जेणेकरून ते इथे ग्राउंडवर भेटतील. राईट. आणि लवकरात लवकर कधी भेटतील, म्हणजे आपल्याला असा विभाज्य शोधायचा आहे की तो सगळ्यात छोटा आहे. राईट, सगळ्यात छोटा म्हणजे काय? लघुत्तम. सो थोडक्यात आपण काय काढला? सगळ्यात छोटा, दोघांमध्ये सामायिक असणारा 5चा आणि 4चा विभाज्य. म्हणजे काय? याचा अर्थ काय की दोन गोष्टींचा, दोन आकड्यांचा विभाज्य लसावी काढणे म्हणजे त्या दोन आकड्यांच्या पाढ्यामध्ये कॉमन आकडा लवकरात लवकर कधी येतो ते शोधणे. आणि लघुत्तम का? याचं कारण तुम्हाला सांगतो. लघुत्तम का? कारण असं की याच्या नंतर ते अनेक वेळा एकत्र भेटू शकतात. आता बघा, हा 5 आहे ना, 5चा 5 30, 5 7 35, 5 8 हे 40 येतील आणि 4 10 हे 40 येतील. म्हणजे ते 40व्या दिवशी पण भेटतील. अजून जर आपण पुढे गेलं तर बघा, 100व्या दिवशी किंवा आपण 60 घेऊ. 60 बघा, 60 जो आहे 5च्या पाड्यात येतो, बरोबर. 12 पंचे 60, म्हणजे 12 व्हिजिट नंतर तो 60व्या दिवशी जाईल. आणि हा 15 चौक 60, हा पण 60व्या दिवशी येईल, म्हणजे 60व्या दिवशी पण ते भेटतील. 100व्या दिवशी सुद्धा ते भेटतील. कारण काय? 20 पंचे 100 आणि 25 चौक 100, म्हणजे ते 100व्या दिवशी सुद्धा भेटतील. आणि असं हे पुढे 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 चालतच राहील. म्हणजे नंतर जो आहे ना, महत्तम आपण काढूच शकत नाही. कारण 100 नंतर पण काहीतरी आकडा राहील की जो 4 आणि 5च्या दोघांच्या पाड्यात राहील. त्याच्यानंतर पण म्हणजे अनंत चालू राहिले. दोघं मरेपर्यंत कधी ना कधी भेटत राहतील. राईट. म्हणजे एक फिक्स असतो जो लघुत्तम आहे,
हा मात्र फिक्स असतो, महत्तम फिक्स नसतो. कारण महत्तम 40 आहे, 40 पर्यंत गेलं तर 40वा दिवस आहे, 60 पर्यंत गेलं तर 60वा दिवस आहे, 100 पर्यंत गेलं तर 100 दिवस आहे, असं चालूच राहणार आहे. म्हणजे आपण महत्तम सामायिक विभाज्य काढूच शकत नाही. लघुत्तम मात्र काढू शकतो, कारण सगळ्यात पहिला कॉमन कोणता येतो तो आपण काढू शकतो. सो ही आहे कन्सेप्ट आहे लसावीची. आणखी एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. समजा असं आहे की हा एक आपल्या छोटं खेडं आहे, त्याच्यामध्ये हा एक दवाखाना आहे. आता हे जे प्लसचं साईन आहे ना, हे दवाखान्याचं साईन आहे. नाही तर तुम्ही आजकाल काय की सोशल मीडियामध्ये लोक एवढे हिंस्र झालेले आहेत, सोशल मीडियाच्या सगळ्या खोट्या पोस्ट वाचून वगैरे. तर असं काही काढलं तर लगेच एखादा जो अति कळवा आहे तो काय म्हणेल, सर हे तुम्ही क्रॉस काढलेला आहे, म्हणजे तुम्ही ख्रिश्चनिटीला मानता, म्हणजे तुम्ही अँटी हिंदू आहेत वगैरे वगैरे, काहीही अर्थ काढू शकतात लोक. त्याच्यामुळे शक्यतो सोशल मीडिया आणि व्हॉट्सॲप याच्यापासून थोडं दूर राहा, जेणेकरून, आणि स्पेशली ज्या हिंस्र पोस्ट असतात त्याच्यापासून दूर राहा. तर एनिवे हा प्लस आहे, दवाखान्याचा प्लस आहे. ओके, ठीक आहे. समजा आता बऱ्याचदा कसं असतं की छोट्या गावांमध्ये जे शहरावरनं डॉक्टर येतात, मोठे डॉक्टर येतात की जे नॉर्मली शहरात राहत असतात, ते अशा काहीतरी विशिष्ट दिवसांनी येत असतात, त्यांची व्हिजिट असते बघा दुसऱ्या छोट्या दवाखान्यामध्ये. ओके, समजा हा इथे एक पेशंट आहे, हा एक दुसऱ्या गावाला राहतो आणि हे डॉक्टर आहे, हे डॉक्टर या दवाखान्याला व्हिजिट देतात. समजा डॉक्टर दर 10 दिवसांनी दवाखान्याला व्हिजिट देतात आणि पेशंट आहे हा पण कुठेतरी कामाला वगैरे जातो, पण याचं काहीतरी कामासाठी दर 8 दिवसांनी इथे येणं होतं. ठीक आहे, तर समजा आज 30 तारीख होती, 30 तारखेचा महिना आहे, 30 तारीख होती, डॉक्टर इथे आलेले होते, पेशंट पण इथे आलेला होता, त्यांची भेट झाली, चेकिंग झालं. आता पुढच्या वेळी लवकरात लवकर कधी अशी वेळ येऊ शकते की ज्यावेळी डॉक्टरांची पण व्हिजिट राहील आणि त्याचवेळी हा माणूस पण या गावाला आलेला राहील. तर ते आपण कसं काढू, डॉक्टरांची व्हिजिट किती तारखेला राहील, 30 तारखेला पहिली झाली, 30 तारखेचा महिना संपला, म्हणजे पुढच्या महिन्याच्या 10 तारखेला येतील, 20 तारखेला येतील, 30 तारखेला येतील, 40ला येतील, 50ला येतील, 10 दिवसांनी. करेक्ट. म्हणजे आपण काय केलं, हे 10चे मल्टिपल काढले, 10चा पाढा लिहिला, म्हणजे 10चे विभाज्य लिहिले. ओके, आणि हा जो पेशंट आहे हा या गावाला कधी कधी येणार आहे बघा, 8 तारखेला येणार आहे, मग 16 तारखेला, मग 24 तारखेला, मग 32 तारखेला, मग 40 तारखेला, मग 48 तारखेला. आता यात एवढ्या तारखा नसतात, सॉरी, म्हणजे इतक्या दिवसांनी असं समजा तुम्ही. ओके, मी याच्यापूर्वी 40 तारीख पण म्हटलो, 30 तारखेपर्यंत ठीक आहे, 40-50 तारीख नसते. ओके, जोक म्हणून सोडून द्या, म्हणजे इतक्या दिवसांनी. ठीक आहे, आणि हा इतक्या दिवसांनी जाईल. तर बघा कधी असा कोणता आकडा येतो, म्हणजे आपण हा काय केला, हा 8चा पाढा लिहिला, म्हणजेच हे 8चे विभाज्य काढले. राईट. मग याच्यात सगळ्यात आधी कॉमन विभाज्य कुठे येतोय बघा, 10-8 नाही, 20-16 नाही, 30-24 नाही, 40-32 नाही, पण हा 40-40 येतोय बघा. म्हणजे 40व्या दिवशी, आजपासून 40व्या दिवशी दोघं इथे आलेले असतील आणि दोघांची भेट होऊ शकेल. राईट, नॅचरली जर करायचं असलं. ठीक. सो 40 काय आहे ऍक्च्युली, नंबर 1 म्हणजे हे 10चे विभाज्य आहेत आणि हे 8चे विभाज्य आहेत, म्हणजे हे विभाज्य आहेत, विभाजक नाही. ओके, नंतर 40-40 दोघांमध्ये समान आहे, कॉमन आहे, म्हणजे सामायिक आहे. आणि तो कॉमन सामायिक सगळ्यात छोटा आहे, याच्यानंतर अजून भेटतील ते बघा, 80व्या दिवशी सुद्धा भेटतील. कारण काय, डॉक्टर 10-8 80व्या दिवशी येतील 8व्या व्हिजिटला, आणि हा 10व्या व्हिजिटला हा पण इथे येईल, 80 असेल, अजून 160ला पण भेटतील, 320व्या दिवशी पण भेटतील. राईट. सो ते अंतही नाही, लवकरात लवकर म्हणजे सगळ्यात आधी, सगळ्यात छोटा म्हणजेच लघुत्तम, तर 40व्या दिवशी. सो थोडक्यात आपण हे जर काढायचं, हे जर आपल्याला एक्झाम्पल आलं, असं एक्झाम्पल आलं की डॉक्टर 10 दिवसांनी येतात, पेशंट 8 दिवसांनी येतो, आज ते झालं तर आजपासून कितव्या दिवशी ते भेटतील पुन्हा,
तर त्यावेळी आपल्याला बेसिकली काय करावं लागेल, 10 आणि 8चा लसावी काढावा लागेल. क्लिअर, राईट? ओके, ठीक आहे. सो तुम्हाला आता कळलं की लसावी कशासाठी काढायचं असतं. ठीक, आता आपण मग लसावी एकतर असा तर आपण काढूच शकतो की त्याचा 10चा पाढा लिहिला, 8चा पाढा लिहिला आणि मग शोधलं की सगळ्यात आधी कॉमन कोणता येतो. पण हे प्रत्येक वेळी शक्य आहे का असं करणं? वेळ खाऊ आहे. मोठे आकडे आले तर आणखी अवघड आहे, 2पेक्षा 3 आकडे आले तर आणखी अवघड आहे, राईट? समजा असं एक्झाम्पल आलं की हे डॉक्टर येतात, हे पेशंट येतं आणि कोणतरी एक नर्स आहे, तो नर्स येतो समजा दर 12 दिवसांनी. तर हे तिघं एकत्र कधी भेटतील? आता मी काय म्हटलं, नर्स येतो असं म्हटलं. याचं कारण असं की आपल्या डोक्यात असं असतं की नर्स ही महिलाच असते, तर असं नसतं, नर्स हे पुरुष पण असतात. ठीक आहे, एनिवेज. तर त्यावेळी आपल्याला काय करावं लागेल, 10, 12 आणि 8 यांचा लसावी काढावा लागेल, राईट? सो जेव्हा उदाहरणं कॉम्प्लेक्स होत जातात त्यावेळी हे करणं काही सोपं नसतं किंवा हे करणं हे थोडंसं लेंदी असतं, चुकण्याची शक्यता असते. मग कसा काढायचा लसावी? तर 10 आणि 8 हा सगळ्यात सोपा आधी घेऊ आपण. तर बघा, आपण मसावी काढायचं ऑलरेडी शिकलेलो आहोत. थोडक्यात तसंच काढायचं आहे, फक्त एक छोटासा बदल आहे, तुम्हाला सांगतो मी. समजा 10 आणि 8 याचा लसावी काढायचा आहे आपल्याला. तर नेहमीप्रमाणे हे या रेषा ओढून घेतल्या आणि आपण काय करायचो, 2, 3, 5, 7, 11, 13, 17 मूळ संख्या 2 पासून सुरुवात करायचं. बघा इथे आपण मसावी सारखंच करतोय, 2 पासून सुरुवात केली, इथे 2 लिहिला, 2 पंचे 10, 2 चोक 8. ठीक, आता 5 आणि 4, 2चा दोघांना भाग जातो का? नाही जात. 3चा जातो का? नाही जात. 5चा जातो का? नाही जात. आता बघा 5 आला, इथे ही संख्या 5पेक्षा छोटी आहे, त्यामुळे या दोघांना भाग जाणं काही शक्यच नाही आता, राईट? सो आता या दोघांना भाग जाणारी काही मूळ संख्या उरलेली नाही. मग काय करायचं? मग असं करायचं, एकच संख्या घ्यायची, तिला कशाने भाग जातो? 5ला 2ने जातो का? 3ने जातो का? नाही, 5ने जातो. 5 घ्यायचा. 5 1 5 आणि 4ला 5ने भाग जात नाही, 4 जसंच्या तसं राहू द्यायचा. ठीक, ओके. आता इथे एकच उरलेला आहे हा 4. सो 4ला 2ने भाग जातो का? जातो. हा 1 जो आहे याला डिस्टर्ब नाही करायचा. आता 1ला 1च राहू द्यायचा. 2 दुणे 4 झालं. आता 1 2 उरले, 1 जशाच तसा राहू द्यायचा. 2ला 2ने भाग जातो, 2 1 2. शेवटी ते 1 1 आले. क्लिअर, ओके. मग हे इकडचे घ्यायचे, 2 5 2 2. काय आहे? 2 5 2 2. 2 5 2 2. किती आले? 2 पंचे 10, 10 दुने 20, 20 दुने 40. काय आला यांचा? 10 आणि 8चा लसावी 40 आला. बघा आपण इथे 10 आणि 8चा लसावी काढला होता, 40 आला होता, करेक्ट? ओके. आता ही एक मेथड झाली की जिथे आपण सगळ्यात शेवटी 1 1 आणतो. याच्यापेक्षा थोडीशी सोपी मेथड अशी आहे की मी आता आधी हे अंडू करतो सगळं. हा नाही, इथे 1 मिनिट. हा, हे सगळं कट करतो मी आणि तुम्हाला सांगतो. आता बघा आपण 10 आणि 8 आधी घेतले, दोघांना कशाने भाग जातो? 2ने भाग जातो. मग 5 आणि 4 उरले. आता 5 आणि 4 या दोघांना भाग जाणारी एखादी संख्या आहे का? 2ने भाग जात नाही, 3ने जात नाही, 5ने जात नाही आणि 5च्या पुढे जाण्यात काही पॉईंट नाही, कारण एक संख्या आता छोटीच आहे. म्हणजे थोडक्यात काय, 5 आणि 4 या दोघांना भाग जाईल अशी काही संख्या नाहीये. तर तिथे थांबून घ्यायचं आणि यांचा गुणाकार करायचा. सिंपल, ओके. सो 2 गुणिले 5 गुणिले 4. ठीक आहे. 2 पंचे 10, 10 40. काय आलं लसावी? 40. क्लिअर, राईट? ओके. आता आपण हीच मेथड फॉलो करू. हा, आता अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण. हे एक्झाम्पल आहे
36 आणि 60, 36 आणि 60. आता आपली जी दुसरी पद्धत होती त्या हिशोबाने सोडवू आणि तीच पद्धत आपल्याला कन्सिस्टंटली वापरायची. आता कशाने भाग देणार आहोत आपण? 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 वगैरे वगैरे. 2 दोनाने भाग जातो का? दोघांना जातो. याच्या शेवटी 6 आहे, याच्या शेवटी 0 म्हणजे 2 भाग जाईल. इथे काय बे 1 आहे, बे 3 2 गेला 1 उरला, 1वर 6 घेतला, बे 8 16, बेत्रिक 6, बे 0 0. ओके राईट. 18 30 दोनाने भाग जातो, जातो. याच्या शेवटी 8 आहे, याच्या शेवटी 0 आहे, सो 2 भाग देऊ. बे 9 18 आणि 15 दुणे 30. ओके राईट. नऊ आणि 15 दोनाने भाग जाईल का? नाही जाणार. दोघं विषम संख्या आहे, कोणालाच जात नाही. 3 3 त्रिक 9 3 5 15 म्हणजे 3 जातो, सो 3 घेतला इथे. 3 त्रिक 9 3 5 15. राईट. ओके. आता 3 आणि 5 दोनाने भाग जातो का? दोघांना जात नाही. 3 याला जातो पण याला जात नाही. 5 याला जातो पण याला जात नाही. आता 5 पर्यंत येऊन गेलो आपण. याच्या पुढे जाण्यात काही अर्थ आहे का? नाही, कारण 5च्या पेक्षा 5 किंवा 5च्या पेक्षा छोटीच ही संख्या, म्हणजे विषय संपला. इथे थांबून जायचं आणि यांचा गुणाकार करायचा. बघा 2 गुणिले 2 घेतला, गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 5. बेदुने 4 4 त्रिक 12 12 त्रिक 36 आणि 36 पंचे 6 पंचे 30, हातचे 3 5 त्रिक 15 आणि 3 18. किती आला? 180. सो यांचा लसावी किती आला? 36 आणि 60चा 180. म्हणजे 36च्या पाड्यात आणि 60च्या पाड्यात 180 असा आकडा आहे की जो सामायिक आहे आणि लवकरात लवकर येतो. राईट. परफेक्ट. आता अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण. अठरा आणि 24. 18 आणि 24. ठीक आहे. दोन 3 5 7 11 13 17 वगैरे वगैरे. 2पासून सुरुवात करायचा. 18 24 दोघांना 2ने भाग जातो. 92 18 12 दुने 24. 2ने 9ला भाग जात नाही म्हणून सोडून द्या. 3 ने दोघांना भाग जातो. बघा 3 घेतला तर 3 त्रिक 9 3 चोक 12. 3ला 2ने भाग जात नाही. 3ने 3ला भाग जातो पण 4ला जात नाही. 5ने कोणालाच जाणार नाही कारण आता 3 आणि 4 दोघं 5 पेक्षा छोटे आहेत आणि विषय संपला इथे कारण 5 पेक्षा छोट्याच येते म्हणजे इथे विषय संपला. कशाचा गुणाकार करणार आपण? याचा. राईट. सो 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 4. बेत्रिक 6 6 त्रिक 18 18 जोग 18 जोग 52. ठीक आहे. सो या दोघांचा सॉरी 18 चोक 72. ठीक आहे. सो दोघांचा काय आला? 72. म्हणजे 72 ही अशी संख्या आहे की जी 18 आणि 24 या दोघांच्या पाड्यामध्ये येईल आणि ती सगळ्यात लहान असेल की जी दोघांच्या पाड्यामध्ये कॉमन आहे. राईट. परफेक्ट. आता एक गोष्ट लक्षात घ्या की ज्यावेळी आपण हे करतो आहोत त्यावेळी जर आपण हे 2 आकडे फक्त घेतले 2 आणि 3 तर मसावी येतो. मसावी करताना आपण काय करायचो? जोपर्यंत दोघांना भाग जातो तोपर्यंत करायचो आणि नंतर थांबून जायचो इथे आणि यांचा गुणाकार घ्यायचो. सो असं जर केलं तर एकाच वेळी आपल्याला मसावी आणि लसावी मिळू शकतात. हे फक्त 2 घेतले म्हणजे बेत्रिक 6 तर आपल्याला काय मिळाला? मसावी.
आणि हे आणि हे घेतले सगळे, म्हणजे इथे 72, तर हा काय मिळाला आपल्याला? लसावी. करेक्ट. सो या पद्धतीने, त्याच पद्धतीने आपण इथे जर गेलो बघा 36 आणि 60, त्याच्यातले जर हे आपण घेतले 2 2 3, 2 2 आणि 3 जर घेतले, 2 2 4 4 3 12, तर 12 हा काय आला? मसावी. आणि 2 2 3 3 5 हे असे घेतले तर जे आलं 180, हा आला लसावी. थोडक्यात ही प्रोसेस केली की एकाच वेळी आपल्याला मसावी पण मिळतो आणि लसावी पण मिळतो. राईट. ओके. अजून एक एक्झाम्पल घेऊ आता. कुठलं एक्झाम्पल घ्यायचं? एक रॅन्डम एक्झाम्पल घेऊ आपण. चोवीस आणि 15, 24 आणि 15, 24 आणि 15. ठीक. दोन 3 5 7 11 13 17 वगैरे वगैरे. 2चा 24ला भाग जातो पण 15ला जात नाही, कारण शेवटी 5 आहे. 3चा 24ला जातो, 15ला जातो, दोघांना जातो. सो 3 3 8 24 आणि 3 5 15. राईट. ठीक आहे. 8 आणि 5, 8ला 2चा भाग जातो पण 5ला 2चा भाग जात नाही. 3चा 8ला भाग जात नाही, 5चा 5ला जातो पण 8ला जात नाही, 7चा दोघांना जात नाही. त्यानंतर येऊन गेला 11. आता 11 हा 8 आणि 5 पेक्षा मोठा आहे, म्हणजे विषय आता इथे संपला, पुढे भाग जाण्याची शक्यताच नाही. सो इथे मसावी काय आणि लसावी काय? जे इथले आकडे आहेत तो मसावी, तर इथे आकडे काय आहेत? फक्त 3 आहे. राईट. म्हणजे मसावी किती? 3. आणि लसावी काय मित्रांनो? लसावीमध्ये उभे आणि आडवे दोन्ही घ्यायचे, म्हणजे 3 8 5, 3 गुणिले 8 गुणिले 5. राईट. 3 8 24 आणि 24 पंचे 10, 5 20, हातचे 2, 5 2 24 पंचे 20, 5 20, 2 5 2 10 2 12, 120. राईट. सो लसावी किती? 120. करेक्ट. सो एकाच वेळी आपल्याला लसावी पण मिळाला आणि मसावी पण मिळाला. आता आपण आधीचं जे एक्झाम्पल होतं ते अजून घेऊ. हे होतं बघा, हे जे होतं ना, एक जण 5 दिवसांनी जायचं आणि एक जण 4 दिवसांनी जायचं आहे. 5 आणि 4. तर बघा 5 आणि 4, 5 आणि 4, 2 पासून सुरुवात करू. 2 3 5 7 11 वगैरे वगैरे. 2ने भाग जातो का दोघांना? नाही जात. 4ला जातो पण 5ला जात नाही. 3ने जातो का? नाही. 5ला जात नाही, 4ला जात नाही. 5ने जातो का? 5ला जातो, 4ने जात नाही. पण आता 5च्या पुढे जाण्यात काही पॉइंट नाही, कारण इथे ऑलरेडी 4 येऊन गेलेला आहे, छोटा आहे तो 5पेक्षा, म्हणजे इथे काहीच नाही उरलं. 5 आणि 4 याला एकत्र भाग जाणार काहीच नाही, म्हणजे डायरेक्ट या दोघांचा गुणाकार 5 + 20. अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण. वीस आणि 80, 20 आणि 80, 20 आणि 80. सुरुवात कुठून करायची? 2, मग 3, मग 5, मग 7, मग 11, मग 13, मग 17 वगैरे वगैरे. 2 दोघांना 2ने भाग जाईल कारण शेवटी 0 0 2. 2 10 20 आणि हे 2 4 8, 2 0 0. परत 2ने भाग जाईल कारण दोघांच्या शेवटी 0 0 आहे, म्हणजे 2 घेतला. 2 पंचे 10, 2 2 4, 2 0 0. 5 आणि 20 2ने भाग जाईल का? 5ला जाणार नाही. 3ने 5ला जाणार नाही. 5ने 5ला पण जातो, 20ला पण जातो. सो 5 घेतला. 5 1 आहे 5, 5 20. आता इथे 1 येऊन गेला मित्रांनो, तो सोडून द्यायचा.
इथे 1 येऊन गेला, विषय संपला. इथे 4 आहे, जशाच तसं राहू द्यायचं. ठीक आहे, ओके. आता मसावी काय आणि लसावी काय? मसावीसाठी काय करायचं? उभेवाले घ्यायचे, 2 2 5 2 2 5. आणि लसावी काय? उभे पण आडवे पण. सो 2 2 5 1 4. सो 2 2 5 1 आणि 4. राईट, ठीक आहे. सो मसावी काय आला? 2 2 4 4 5 20. मसावी आला 20. लसावी काय आला? 2 2 4 4 5 20. 20 1 20. 20 चौक 80. लसावी किती आला? 80. राईट. सो अशा पद्धतीने 2 आकड्यांचा लसावी कसा काढायचा हे आपण इथे बघितलं. आणि लसावी काढताना ऑटोमॅटिक मसावी येऊनच जातो, ते पण आपण बघितलं. राईट. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 3 आकड्यांचा लसावी कसा काढायचा ते बघणार आहोत. आणि मग त्याच्यानंतर आपण शाब्दिक उदाहरणांमध्ये लसावी मसावी काढायचा का कोणता काढायचा ते कसं ओळखायचं ते बघू. आणि मग हा टॉपिक आपला संपेल. राईट. थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द बेस्ट.